पांढरे केस होण्यासाठी कोणतंही वय लागत नाही. कारण ठराविक असं वय न लागता कोणत्याही वयामध्ये आजकाल केस पांढरे व्हायला लागलेले आहेत. 20 वय असो, 25 असो, 18 असो किंवा 14 देखील असो. आजकाल जवळपास बऱ्याच लोकांचे केस पांढरे व्हायला लागलेत. मग आपण ह्या पांढऱ्या केसांवरती नक्की काय उपाय करू शकतो? काय घरगुती टिप्स आहेत? ह्या तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. याची कारणं काय आहेत? नक्की केस आपले पांढरे का होतात? कुठल्या कारणांमुळे होतात? ते आज मी तुम्हाला सविस्तर असं सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कारण तुमच्या जर आजूबाजूला कोणाचे केस पांढरे होत असतील किंवा तुमच्या घरातच जर कोणाचे केस वयाच्या आतच पांढरे होत असतील तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल आणि उपयुक्त ठरेल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल. आपण या चॅनलमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती वेगवेगळ्या टिप्स बघत असतो, वेगवेगळे उपाय बघत असतो. तर आज मी असाच एक उपाय घेऊन आलेले आहे, ते म्हणजे पांढऱ्या केसांवरती घरगुती उपाय आणि टिप्स घेऊन आलेली आहे. तर आपले केस पांढरे नेमके कशामुळे होतात, का होतात? तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजे जेनेटिक. जर काही लोकांच्या आईवडिलांचे जर केस हे वयाच्या आधीच लवकर जर पांढरे होत असतील तर त्या मुलांची देखील केस पांढरे व्हायला सुरुवात होते. हे झालं जेनेटिक. दुसरं कारण ते म्हणजे असं की ताणतणाव, स्ट्रेस जास्त घेणे. तर एखाद्या व्यक्तीला जास्त विचार करण्याची सवय असेल, जास्त टेन्शन घेण्याची सवय असेल तर त्या व्यक्तींना देखील हा त्रास होऊ शकतो. त्यांचे देखील केस पांढरे लवकर होऊ शकतात. त्यानंतर येतं ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये असंतुलन असणं, हार्मोनल इम्बॅलन्स असणं. या गोष्टींमुळे देखील आपले केस हे पांढरे व्हायला लागतात. त्यानंतरचं कारण येतं ते म्हणजे न्यूट्रिशन्सची डेफिशियन्सी. आपल्या शरीरामध्ये जर न्यूट्रिशन्स जर व्यवस्थित आपण आहारात घेतले नाही, जर आपण संतुलित आहार घेतला नाही तर अर्थातच आपले केस पांढरे होतात. कारण आपल्या शरीराला पूर्ण सगळ्या प्रकारच्या विटॅमिन्सची, कॅल्शियम जसं आहे, प्रोटीन्स आहेत, फायबर आहे, त्यानंतर आयर्न आहे, ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. जर ह्यातील काही प्रमाण कमी झालं तर अर्थातच आपले केस हे पांढरे होतात. आपल्या शरीराला म्हणजेच आपल्या केसांसाठी जास्त गरज आहे ती म्हणजे आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, झिंक, सेलेनियम, त्याचप्रमाणे कॉपर, झिंक या गोष्टींची जर कमतरता असेल तर अर्थातच आपले केस वयाच्या आधीच पांढरे व्हायला लागतात. त्यामुळे आपल्या आहारात या गोष्टींचा समावेश नक्कीच करायला हवा. आपलं जर डाएट व्यवस्थित असेल, आपला जर आहार व्यवस्थित संतुलित असेल तर अर्थातच ह्या सगळ्या समस्या भेडसावत नाहीत. पण जर ह्या सगळ्या गोष्टींची B12 ह्याची जरी कमतरता असेल तरी देखील आपले केस हे वयाच्या आधीच पांढरे होऊ लागतात. मग आता या सगळ्यावरती आपण काय उपाय करू शकतो? तर मी सगळ्यात आधी तर तुम्हाला सांगेल की तुमचे जर केस खूप जास्त प्रमाणात जर पांढरे झालेले असतील तर तुम्ही सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. ते काही सप्लिमेंट देतील, योग्य असं डाएट देतील, ते फॉलो करा. कारण जर तुमचे केस खूपच जास्ती प्रमाणात पांढरे झालेले असतील तर घरगुती उपाय तर कराच, पण त्याबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर ज्या लोकांचे केस फक्त नुकतेच आत्ता पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे, अशा लोकांसाठी मात्र घरगुती उपाय जे आहे ते काम करतात. अगदी छान पद्धतीनं त्याचा रिझल्ट मिळून जातो. त्या आपण केस पांढरे होऊ नये किंवा झालेले थोडेफार जे केस आहेत ते काळे करण्यासाठी घरगुती उपाय नक्की काय करू शकतो ते सांगते. सगळ्यात पहिला मुद्दा ते म्हणजे आवळा घेणे. दररोज सकाळी 1 आवळा तरी तुम्ही घ्यायला हवा. आवळा ज्यूस घ्या, आवळा एक अख्खा चावून खाल्ला तरी देखील चालेल. आवळा जर अवेलेबल नाही झाला तर तुम्ही त्या बदल्यात त्याऐवजी आवळा चूर्ण, आवळा पावडर ही देखील कोमट पाण्यातून घेऊ शकता. कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त असल्यामुळे आपल्या केसांसाठी ती खूप उत्तम आहे. आपले केस मजबूत करण्यासाठी, आपले केस काळे करण्यासाठी हा आवळा खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे आवळ्याचा वापर तुमच्या आहारात हा असायलाच हवा. तुम्ही विश्वास पण नाही ठेवणार, पण खरोखर आवळ्याचा वापर तुमच्या आहारात नक्की करून बघा. तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मी एवढ्या खात्रीनं सांगते कारण आवळ्याचे खरोखर खूप छान रिझल्ट आहेत आणि खूप फायदेशीर आवळा आपल्याला ठरतो.
खूप इझिली अवेलेबल होतो. नाहीच झाला तर तुम्ही पावडर देखील वापरू शकता. आवळ्याची चटणी खाऊ शकता, आवळा कँडी खाऊ शकता. पण मी तर सांगेल आवळा ज्यूस किंवा आवळा पावडर तुम्ही दररोज घ्यायला हवं. त्याचबरोबर तुम्ही आवळ्याचं तेल देखील केसांना लावू शकता. आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी तुमच्या केसांना आवळ्याचं तेल हे लावायलाच हवं. तुम्ही घरगुती पद्धतीने देखील हे आवळ्याचं तेल बनवून ठेवू शकता आणि ते लावू शकता. तर अर्थातच आवळा आपल्या केसांसाठी, मजबूतीसाठी, केस पांढरे होऊ नये यासाठी खूप छान फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर दुसरा घटक आहे ते म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता देखील आपल्या शरीरासाठी खूप गरजेचा आहे. आपल्या केसांसाठी खूप गरजेचं आहे. कढीपत्त्यामुळे आपले केस जे आहेत ते काळे राहतात. व्यवस्थित त्याचा काळेपणा टिकून राहतो. पांढरे केस होत नाहीत आणि ज्यांचे फायला लागलेले असतील तर ते देखील प्रमाण कमी होऊन जातं. कारण कढीपत्ता हा आपल्या शरीराला आयर्न देण्याचं काम ही कढीपत्ता करत असतं. कढीपत्त्याचं तेल देखील तुम्ही लावू शकता. आवळ्याचं तेल, कढीपत्त्याचं तेल तुम्ही अल्टरनेट डे तुम्ही तुमच्या केसांना नक्कीच लावू शकता. कढीपत्त्याचं तेल देखील आपल्या केसांसाठी खूप छान फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर तुम्ही तिसरा घटक आहे ते म्हणजे तीळ, काळे तीळ. काळ्या तिळाचा जर आहारामध्ये समावेश केला तर अर्थातच खूप फायदा होतो. काळ्या तिळाला केशरंजन असं देखील म्हटलं जातं. कारण काळ्या तिळांनी आपल्या केसांचा काळपटपणा जो आहे तो टिकून राहायला मदत होते. त्यामुळे आवळा, कढीपत्ता आणि काळे तीळ हे तुमच्या आहारात असायलाच हवं. तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता ह्याच्यामधलं काळे तीळ झाले, कढीपत्ता, त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये आवळा ह्या तिन्हींचं देखील मिक्सचर करून तुम्ही तेलात टाकून तुमचं घरगुती पद्धतीने तेल बनवून ते एकत्र घालून सगळ्या गोष्टी करून तुम्ही ते तेल केसांना लावू शकता, अप्लाय करू शकता. तिन्ही गोष्टी एकत्र करून जर केसांना लावल्या तर अर्थातच फायदा तर होणारच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी नक्की फॉलो करा. तुमच्या केसांचा जो पांढरेपणा आहे तो नक्कीच स्टॉप व्हायला मदत होईल. जे केस झालेले आहेत ऑलरेडी पांढरे ते नाही, पण जे इथून पुढे होणारे आहेत त्यावर मात्र नक्कीच फायदा होईल. चौथा मुद्दा आहे ते म्हणजे कांद्याचा रस. कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण असल्यामुळे ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे कांद्याचा रस तुम्ही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तुमच्या केसांना लावायलाच हवा. आता त्याच्यानंतर मुद्दा येतो पाचवा. पाचवा उपाय काय तर अर्थातच पाचवा मुद्दा म्हणजे संतुलित आहार. आपल्या आहारामध्ये सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित प्रमाणात घेणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये काय घेणं गरजेचं आहे तर डाळी आहेत, उसळी आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, फळं आहेत, पालेभाज्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रमाणात तुम्ही घेतल्या, तुमचा आहार जर व्यवस्थित घेतला, तुमचं डाएट जर ठरवलं, तर अर्थातच तुमचे केस, तुमचं पूर्ण आरोग्य सुधारायला मदत होईल. केसच नाही तर पूर्ण आरोग्य देखील तुमचं चांगलं राहील. तुमची हेल्थ व्यवस्थित राहिली तर आता या सगळ्या उपायांनंतर मी तुम्हाला 2 ते 3 टिप्स देते. ते म्हणजे तुमची जीवनशैली थोडीशी बदलायची आहे. जीवनशैली बदलणं म्हणजे काय? आहे त्याच गोष्टीत फक्त रुटीनमध्ये थोडासा काही तो बदल करणं. तर मेन म्हणजे आपली झोप पुरेशी असणं गरजेचं आहे. आपल्याला 7 ते 8 तासांची झोप ही गरजेची असते. त्यामुळे 7 ते 8 तासांची झोप ही घ्यायलाच हवी. त्याने देखील तुमच्या हेल्थवर खूप छान परिणाम होईल. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे योगा, प्राणायाम, मेडिटेशन याचा तुमच्या जीवनामध्ये खूप फायदा होतो. जीवनामध्ये खूप इफेक्ट होतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात बदलून घ्या. योगा, मेडिटेशन, प्राणायाम हे तुम्ही करत राहा. रेग्युलर केल्याने अर्थातच तुमचे केस, तुमची स्किन, तुमची हेल्थ खूप छान होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल करा. पाणी भरपूर प्या. आहाराबरोबरच पाण्याचा देखील खूप रोल महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाणी हे भरपूर प्या. बॉडी हायड्रेट राहते आणि आपल्या केसांचा जो फ्रिझीनेस असतो तो कमी होऊन जातो. केस शायनी, सिल्की व्हायला देखील हे पाणी सुद्धा खूप मदत करतं. बॉडी हायड्रेट ठेवण्याचं काम हे पाणी करत असतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण देखील खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी देखील घ्या. पाणी भरपूर प्या. त्यानंतर शेवटची टिप म्हणजे तुम्ही ताण घेऊ नका. कोणत्याच गोष्टीचा ताण घेऊ नका. रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेस आलाच तरी देखील मेडिटेशन केल्याने हळूहळू आपला स्ट्रेस
जो आहे तो कमी व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून घ्या. आहार, व्यायाम या गोष्टींची जर सांगड घातली, घरगुती टिप्स आणि आपले घरगुती उपाय ह्या सगळ्याची जर तुम्ही सांगड घातली, तर अर्थातच तुमचे केस, तुमची स्किन आणि तुमची हेल्थ अगदीच व्यवस्थित राहील आणि तुमची जी पांढरे केसांची जी सर्वात मोठी समस्या आहे, ती नक्कीच दूर होईल आणि तुम्हाला त्याच्यावरती मात करता येईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या मी आज सांगितल्या, त्या नक्की तुमच्या जीवनामध्ये त्यांचा अवलंब करा. ज्या काही गोष्टींची गरज आहे त्या इन्क्लूड करा. ज्या गोष्टींची गरज नाहीये त्या सोडून द्या आणि अर्थातच तुमचं आरोग्य सुधारेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि ह्या टिप्स नक्की फॉलो करून पहा. हे उपाय नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला कसे वाटले, याचा फायदा झाला की नाही हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण या गोष्टींचा फायदा झाल्याशिवाय राहणारच नाही. कारण आयुर्वेदिक गोष्टी ह्या खूप इफेक्टिव्ह करतात. फक्त थोडासा वेळ लागतो, पण आयुर्वेदिक गोष्टींचा रिझल्ट 100% असतो. त्यामुळे ह्या गोष्टी नक्की फॉलो करून पहा. तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच छान-छान हेल्दी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण अशाच छान-छान टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.